वसमत तालुक्यातील गिरगाव इथं सोमवारी आमदार राजू भैया नवघरे, भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांच्या नागरी सत्कार आणि भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी आमदार राजू भैया नवघरे आणि भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांच्या हस्ते येथील गाळे बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं। सोसायटीच्या वतीनं 11 गाळे बांधकाम करण्यात येत असून या बांधकामाचं भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी सोसायटीच्या वतीनं आमदार राजू भैया नवघरे आणि भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते। यावेळी सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील नागरे, सचिव व्यंकटेश हिंगमिरे, मदनराव नादरे वावळे, पीजी गायकवाड, बालाजीराव नादरे, गौतम दवणे, केशवराव नादरे, अरुण पाटील नादरे, विठ्ठलराव कराळे, बाळू पाटील कराळे, गोविंद कराळे, शशिकांत नादरे, शिवाजीराव नादरे आदींसह मान्यवर नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे सचिव व्यंकटेश हिंगमिरे यांनी तर सूत्रसंचालन संतोष माळवटकर यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले होते। मतदान करणार, मी या कोणत्यातरी समाजाचा द्वेष करतो म्हणून मी फक्त मतदान करणार, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मला काम करावं लागेल। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं या विभागामध्ये जागरूक शेतकरी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शेती करण्याचं काम या माध्यमातून होत असते। येलदरी धरणाचं पाणी असेल, सिद्धेश्वर धरणाचं पाणी असेल, छोटी नदी असेल, या सगळ्याच्या माध्यमातून हा विभाग अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केळी पिकविण्याचं काम करते, ऊस पिकविण्याचं काम करते। पण हे सगळं पिकविल्यानंतर सुद्धा त्यांना सुद्धा आपल्या निर्यात झाली पाहिजे। आपल्या अर्धापूरची केळी असेल, त्या विभागामध्ये पंढरपूर विभागामध्ये सोलापूर विभाग असेल, तिथं सुद्धा ती केळी निर्यात होते आणि एक्सपोर्ट झाल्यामुळे त्या केळीला एक चांगल्या पद्धतीने भाव तयार होत असतो। त्यामुळे सभागृहामध्ये मी प्रश्न विचारत असताना आजपर्यंत 2019ला ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही मला तिथं पाठवलं तर मी शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, तुमच्या आमच्या 18 पगड जातीच्या बहुजन समाजाचे प्रश्न, ही सगळी प्रश्न तिथं मांडण्याचं काम केले। आणि याही वेळेस तिथं सांगितलं की माझा गिरगाव विभाग असेल, माझा कुरुंदा विभाग असेल, माझा कवठा विभाग असेल, या विभागामध्ये केळीचे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी, त्यांना सुद्धा ती केळी एक्सपोर्ट झाली पाहिजे। त्यामुळे केळी साठविण्यासाठी आपल्याला चिलिंग पॉइंट असतील, तिथं बनाना एक्सपोर्ट झोन असेल, यासाठी काय करता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण या 2 वर्षामध्ये काम करणार आहे की ज्याच्या माध्यमातून फक्त निवडणूक सांगितलं की आपल्याला तिथं हा कारखाना तुमच्या अगोदर आम्ही पूर्ण कारखाना पण घेणार होतो, पण ज्यावेळेस तुम्ही तिथं टेंडर भरलं, तुम्हाला ते टेंडर सुटलं, ते सुटल्यानंतर भावनाताई आमच्याकडे आल्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही सोबत काम करत होतो, पण या विषयावर कधी चर्चा झाली नाही। माझे सहकारी माझी आमदार मानेसाहेबांचे पुतणे येते, त्यांनी आणि भावनाताईने हा कारखाना घेतला आणि तिथे त्यांनी सांगितलं की बाबा हा कारखाना चांगला चालवा, आम्हाला काय अडचण नाही, म्हणून तुम्हाला जरी भेटला तरी आम्हाला भेटला नाही। सगळ्यात अगोदर आम्ही पूर्ण कारखान्याच्या बाबतीमध्ये बोलत होतो, पण हा भेटल्यानंतर काही मंडळींनी तिथं राजकारण करायचं काम केले। मी कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचं नाव घेत नाही, पण हे केल्यानंतर सुद्धा कारखाना 1 वर्ष बंद राहिला तरी हरकत नाही, पण तो तुमचा भावनेला भेटू नये ही ज्यावेळेस त्यांची मानसिकता झाली, त्यावेळेस आम्ही ओपनली तुमच्या सोबत येऊन या कारखाना तुम्हाला भेटावं आणि चालावं। या विभागातील या लोकांची FRP भेटली पाहिजे। या संदर्भात सुद्धा सभागृहामध्ये प्रश्न विचारणारा पहिला आमदार मी होतो की 9-10 कोटी रुपये शेतकऱ्यांचे, ज्याच्याकडे रुपया सुद्धा फुकटचा कपड्याला शेतकऱ्याला येत नाही, त्याचे 10 रुपये कष्टाचे असतात, त्याचे 100 रुपये कष्टाचे असतात। FRPचे जवळपास 2200 टनाला पैसे आलेले होते। या तुमच्या आमच्या घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याचे 9 कोटी ते 10 कोटी रुपये शेतकऱ्याचे, ज्याने ती वाहतूक केली त्या वाहतूक क्षेत्रात शेतकऱ्याचे 2-3 कोटी रुपये, सभासदाच्या शेतीतल्या कर्मचाऱ्यांचे पैसे अडकले होते। आणि हा कारखाना जर बंद पडला तर या राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आम्हाला त्या बाबतीमध्ये काम करता येईल। माझ्या गावातला एक कारखाना आहे, कारखान्याचा मालक जरी मी नसलो, सभासद आहे आणि त्या कारखान्यावर संचालक म्हणून काम करतो। आम्हाला तिथली भावना माहित असते, एखादा कारखाना जर चालला तर 10,000 लोकांचे शेतकरी ऊस उत्पादक सोडून त्या विभागातील 10,000 लोकांचं पोट पाणी त्याच्यावर चालत असते। ही कारखाने टिकली पाहिजे। मी सुद्धा आपल्याला विनंती करतो ताई, हा कारखाना खासगी करू नका। तुम्ही 10-15 वर्ष चालवायला घेतलाय, निश्चित त्या माध्यमातून हा कारखाना तुम्ही तिथं चालवला पाहिजे। तुम्ही तिथं प्रॉफिट घ्या, शेतकऱ्याचं तिथं काम करा, पण त्यानंतर हा कारखाना सभासदाच्या मालकीचा राहिला पाहिजे। यासाठी कारण आज आपण बघत असताना की प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।